हॅलो, मी डॉक्टर मोहन पोद्दार. मी कोल्हापूर आणि इचलकरंजी येथे श्वसनरोग तज्ज्ञ या नात्याने गेली 40 ते 45 वर्षे प्रॅक्टिस करतो आहे. आज 19 नोव्हेंबर हा वर्ल्ड COPD डे म्हणून मानला जातो. COPD म्हणजे काय? COPD याला मराठीत काही लोक काळा दमा असे म्हणतात. या आजारामध्ये श्वसनाच्या ज्या काही नळ्या आहेत त्या खूप खराब होतात. वायुकोश ही खूप खराब होतात. त्यामुळे पेशंटला खालील तक्रारी चालू होतात. पेशंटला श्वास लागणे, वारंवार खोकला होणे, अशक्तपणा येणे आणि भूक कमी लागणे आणि कामाची कॅपॅसिटी कमी होत जाते. बरं, हा होतो तरी कशामुळे? सर्वसाधारणपणे स्मोकिंग, बिडी आणि सिगरेट ओढणाऱ्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. तथापि बिडी सिगरेट ओढणाऱ्यांच्यापेक्षाही सध्या वायू प्रदूषण, नंतर चूल व बंब यांचा धूर आणि काही प्रकारचे व्यवसाय, फॉन्ड्री व्यवसाय, कॉटनचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय यांच्यामध्ये ह्याचं सुद्धा प्रमाण जास्त येतं. आपण काय करू शकता? धूम्रपान टाळा, वायू प्रदूषणच्या एरियामध्ये जास्त जाऊ नका, शुद्ध हवेमध्ये राहा, चांगला आहार घ्या, फळ व पालेभाज्या जास्त घ्या, सर्व व्यसने सोडून द्या आणि निदान करण्यासाठी डॉक्टरांच्याकडे ताबडतोब जाऊन निदान करून इनहेलर थेरपी, रोटाकॅप थेरपी आणि रेस्पिरेटरीचे जे काही व्यायाम आहेत ते करा. म्हणजे तुम्हाला तात्काळ आराम मिळेल आणि तुमचे आयुष्यमान वाढेल. थँक्यू.